नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस भगवान महादेवाच्या भक्तांसाठी अतिशय विशेष आहे, कारण आज आहे सोमप्रदोष. सोमवार आणि प्रदोष तिथीचा योग आल्यामुळे या दिवसाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व दिले जाते. अनेक शिवभक्त या दिवशी उपवास, शिवपूजन, महामृत्युंजय मंत्राचा जप, शिवलिंगावर अभिषेक आणि संध्याकाळच्या प्रदोष काळात महादेवाचे स्मरण करतात. पण मित्रांनो, आजच्या दिवशी काही गोष्टी टाळाव्यात अशी धार्मिक परंपरेत मान्यता आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सोमप्रदोषाच्या दिवशी कोणती 7 कामे आहेत जी आपण टाळलीच पाहिजेत. तसेच महादेवाची पूजा कशी करावी, शिवलिंगावर काय अर्पण करावे आणि संध्याकाळी कोणता साधा जप करावा. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही भगवान भोलेनाथांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये एकदा प्रेमाने लिहा ओम नमः शिवाय. पहा, आजच्या दिवशी राग आणि भांडण, वादविवाद करणे टाळा. सोमप्रदोषाच्या दिवशी शक्य तितके मन शांत, स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये विनाकारण कलह घालणे, वाद घालणे, मोठ्यांचा अपमान करणे किंवा कोणाला कठोर शब्द बोलणे, शिवीगाळ करणे अशी धार्मिक भावना आहे की या सोमप्रदोषाच्या दिवशी हे सगळं काही टाळावे. कारण पूजा म्हणजे फक्त देवासमोर दिवा लावणे नाही, देवाची पूजा करणे नाही. पूजेबरोबर आपले विचार आणि वर्तनही शुद्ध, सात्विक आणि शांत ठेवण्याचा प्रयत्न करणेही महत्त्वाचे आहे. एखाद्या व्यक्तीचा राग आला असेल तर त्या दिवशी लगेच उत्तर देण्याऐवजी थोडे वेळ शांत बसा, स्थिर राहा. मनात महादेवांचे स्मरण करा, त्यांच्या जो ओम नमः शिवाय हा मंत्र आहे त्याचा जप करा आणि स्वतःला स्थिर करा, शांत करा. पहा, या दिवशी नशेचे पदार्थ आणि तामसिक आहार टाळण्याचा प्रयत्न करा. प्रदोष व्रत करणारे अनेक भक्त या दिवशी उपवास किंवा सात्विक आहार घेतात. तुमच्या आरोग्याला आणि परंपरेला योग्य असेल तर साधा सात्विक आहार तुम्ही घेऊ शकता. मद्यपान किंवा इतर नशेचे पदार्थ टाळणे हा भक्तीच्या दृष्टीने संयमाचा भाग मानला जातो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उपवास म्हणजे स्वतःला त्रास देणे नाही. तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही प्रॉब्लेम्स असतील, औषधे सुरू असतील तर उपवास करू नका. महादेवाला भक्ती महत्त्वाची आहे, शरीराला त्रास देणे नाही. पहा, शिवलिंगावर चुकीच्या पद्धतीने वस्तू अर्पण करू नका. ही तिसरी चूक आहे जी बरेच लोक करतात. महादेवाला जलाभिषेक करणे ही सर्वसामान्य आणि प्रचलित पूजा पद्धत आहे. तुमच्या घरच्या परंपरेनुसार किंवा मंदिरातील पद्धतीनुसार शिवलिंगावर जल अर्पण करा. पण कुठलीही गोष्ट पाहून म्हणजे कुठेही आपण एखादा व्हिडिओ पाहिला किंवा तशीच पूजा करायची असं ठरवलं तर आपण तशीच पूजा करण्याऐवजी आपल्या घरातील परंपरा किंवा गुरुजन व्यक्तींच्या मार्गदर्शनानुसार पद्धत जाणून घेणे चांगले. शिवपूजा करताना सर्वात महत्त्वाचे आहे श्रद्धा, स्वच्छता आणि मनाची भावना. नंबर 4, दुसऱ्यांची निंदा आणि अपमान टाळा. पहा मित्रांनो, देवाची पूजा करून बाहेर पडल्यावर आपण जर दुसऱ्यांची निंदा करत राहिलो, एखाद्याला तिरस्कार भाषेत बोलत राहिलो तर आपल्या भक्तीचा उद्देशच कमी होतो. म्हणून आजच्या दिवशी शक्य तितके चांगले बोलण्याचा प्रयत्न करा. एखाद्याबद्दल वाईट बोलण्याची वेळ आली तर स्वतःला एक प्रश्न विचारा, मी जे बोलणार आहे ते माझ्याबद्दल कोणी बोलले तर मला आवडेल का? उत्तर नाही असेल तर तिथे शब्द थांबवा. कधीकधी एखाद्याला दिलेली माफी आणि एखाद्याबद्दल केलेली चांगली कृती ही देखील देवपूजा इतकीच सुंदर असते. नंबर 5, घरातील देवघर अस्वच्छ ठेवू नका. पहा, सोमप्रदोषाच्या दिवशी सकाळी किंवा पूजेपूर्वी देवघर स्वच्छ करून घ्या. जुनी फुले, निर्माल्य आणि पूजेचे साहित्य योग्य पद्धतीने बाजूला करा. देवघरात स्वच्छ दिवा लावा. शक्य असल्यास बेलपत्र, फुले आणि स्वच्छ पाणी घेऊन महादेवाची पूजा करा. तुमच्याकडे मोठी पूजा करण्यासाठी वेळ नसेल तर काळजी करू नका. फक्त स्वच्छ मनाने महादेवांसमोर बसून काही मिनिटे ओम नमः शिवाय हा जप केला तरी मनाला समाधान मिळू शकते. आता जाणून घेऊया सोमप्रदोषाची साधी पूजा पद्धत काय आहे. जर तुम्हाला घरी साधी शिवपूजा करायची असेल तर सर्वप्रथम स्वतःची स्वच्छता करून घ्या. म्हणजेच देवघर स्वच्छ करा. भगवान शिवाचे चित्र किंवा शिवलिंगासमोर दिवा लावा. स्वतःची स्वच्छता म्हणजेच तुम्हाला स्वच्छ अंघोळ करायची आहे. सर्वप्रथम तर तुम्हाला लवकर उठायचं आहे, स्वच्छ अंघोळ करायची आहे, स्वच्छ वस्त्रे परिधान करायचे आहेत आणि मग देवघर स्वच्छ करायचे आहे. भगवान शिवांचे चित्र किंवा शिवलिंगासमोर दिवा लावा. त्यानंतर स्वच्छ पाणी अर्पण करा. तुमच्या घरच्या परंपरेनुसार बेलपत्र आणि फुले अर्पण करा. शिवाला नमस्कार करून मनातील इच्छा सांगा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाकडे फक्त वस्तू मागण्यापेक्षा मला योग्य मार्ग दाखवा, माझ्या कुटुंबाला सुखी ठेवा आणि संकटांना सामोरे जाण्याची शक्ती द्या अशी प्रार्थना करणे ही खूप सुंदर आहे. पहा, संध्याकाळच्या वेळी काय करावे या दिवशी म्हणजे सोमप्रदोषाच्या दिवशी. तर प्रदोष काळाला शिवभक्ती
भक्तीमध्ये विशेष महत्त्व दिले जाते. संध्याकाळी शक्य असल्यास शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्या. मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीच महादेवाचे स्मरण करा. दिवा लावा, काही मिनिटे शांत बसा आणि मनापासून म्हणा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय आणि ओम नमः शिवाय. जप करताना मोबाईल बाजूला ठेवा. फक्त मन एका जागी ठेवण्याचा प्रयत्न करा. एकाग्रतेने फोकस ठेवून जप करा. नंबर 6, पूजा केल्यानंतर लगेच नकारात्मक विचार करू नका. पहा, आपण देवाची पूजा केली आणि लगेच मनात माझं काम होईल का, माझी इच्छा पूर्ण होईल का, देव माझं ऐकेल का, अशा विचारांनी स्वतःला अस्वस्थ करू नका. मनस्थिती भंग पावते या विचारांनी. भक्तीमध्ये श्रद्धेबरोबर संयमही महत्त्वाचा आहे. तुमची इच्छा योग्य असेल तर प्रयत्न करत राहा. महादेवांवर श्रद्धा ठेवा, पण आपली कृती ही जबाबदारी स्वतः घ्या. फक्त पूजा करून प्रयत्न सोडू नका. महादेवांचे स्मरण आणि प्रामाणिक प्रयत्न आणि निष्ठेने मेहनत करा. दोन्ही एकत्र असतील तर जीवनाचा मार्ग अधिक सकारात्मक होऊ शकतो. नंबर 7, आजच्या दिवशी कोणाचं मन दुखवू नका. ही कदाचित सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. एखाद्याचे मन दुखावले असेल तर शक्य असल्यास त्याची माफी मागा. घरात आई वडील असतील तर त्यांचा आशीर्वाद घ्या. ज्येष्ठ व्यक्तींना आदर द्या. एखाद्या गरजू व्यक्तीला शक्य असेल ती मदत करा, कारण देवभक्तीचा खरा अर्थ आपल्या वागण्यातून दिसायला हवा. आता जाणून घेऊया एक छोटासा शिवजप. पहा, रात्री झोपण्यापूर्वी शांतपणे बसा, डोळे बंद करा, मनात भगवान भोलेनाथांचे स्मरण करा आणि 11-21 किंवा आपल्या श्रद्धेनुसार अधिक वेळा म्हणा किंवा 11 माळी जप करा, 1 माळ जप करा. ओम नमः शिवाय हा शिवजप करा. जप करताना आपल्या मनातील चिंता महादेवांच्या चरणी सोपवण्याचा प्रयत्न करा आणि शेवटी अशी प्रार्थना करा, हे महादेवा, माझ्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान राहू दे. माझ्या कुटुंबातील सर्वांना आरोग्य आणि सद्बुद्धी दे. माझ्या हातून कोणाचेही वाईट होऊन देऊ नको आणि प्रत्येक संकटाच्या काळात योग्य निर्णय घेण्याची क्षमता मला दे. हर हर महादेव. पहा, सोमप्रदोष हा केवळ एक दिवस नाही, तो स्वतःकडे पाहण्याचा, मन शांत आणि स्थिर ठेवण्याचा आणि भगवान शिवांचे स्मरण करण्याचा एक सुंदर प्रसंग आहे. आज तुम्ही मोठी पूजा करू शकत नसाल तर निराश होऊ नका. एक ग्लास स्वच्छ पाणी अर्पण करा, दिवा लावा, काही मिनिटे शांत बसा आणि मनापासून म्हणा ओम नमः शिवाय. देवाकडे श्रद्धा ठेवा. त्याचबरोबर आपल्या आयुष्यात चांगले कर्म आणि प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवा. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या परिवाराला, शिवभक्तांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि भक्तिमय विषयासह. तोपर्यंत सर्वांना हर हर महादेव. ओम नमः शिवाय.